शिवाजी विद्यापीठातील भगवान महावीर अध्यासन नव्या पिढीला मार्गदर्शक पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते इमारतीचे भूमिपूजन। शिवाजी विद्यापीठाच्या परिसरात साकारणारे भगवान महावीर अध्यासन विभाग हे येणाऱ्या भावी पिढीला मार्गदर्शक राहणार असल्याचं प्रतिपादन राज्याचे आरोग्य मंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं आहे। आज शिवाजी विद्यापीठ परिसरातील पूर्व भागात भगवान महावीर अध्यासनाच्या इमारतीचा भूमिपूजन सोहळा मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते पार पडला। यावेळी ते बोलत होते। या सोहळ्याला शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर डी.टी. शिर्के, प्रकुलगुरू डॉक्टर पी.एस. पाटील, कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे, डॉक्टर विलास सांगवे, डॉक्टर जे.एफ. पाटील, डॉक्टर विजय ककडे, संजय शेट्टे यांच्यासह मान्यवर आणि जैन बांधव उपस्थित होते। यावेळी बोलताना मंत्री आंबेडकर यांनी शिवाजी विद्यापीठाच्या या अध्यासनात भगवान महावीर यांचे विचार, त्यांची श्रद्धा आणि जैन धर्मीयांच्या कामाचा प्रचार आणि प्रसार होऊन समाजाला उत्तुंग उंचीवर नेण्यासाठी फायदा होईल आणि या अभ्यासासाठी राज्य शासनाकडून जी काही मदत लागेल त्याची पूर्तता करू असे आश्वासन यावेळी मंत्री आंबेडकर यांनी दिले। भगवान महावीर अध्यासनाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळेजण जमलो आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की एका अत्यंत चांगल्या पद्धतीच्या कामाला पालकमंत्री म्हणून मला उपस्थित आहे आणि माझ्यासाठी सुद्धा भाग्याची गोष्ट आहे। पण आपण सगळेजण बघतोय की ज्या पद्धतीचं काम समाजात चाललेलं असतं त्या सगळ्या कामामध्ये एका बाजूला जैन समाजाच्या सर्व धार्मिक कामाच्या निमित्तानं आपण सगळेजण एकत्रित जमतात, पण आपण सगळेजण एकत्रित जमतात ते काम वेगळ्या बाजूला, परंतु या सगळ्या धर्माच्या एकूण सगळ्या शिक्षण पद्धतीमध्ये सुद्धा लोकांना प्रसिद्धी आणि प्रचाराच्या माध्यमातून समाजाचं काम खूप उत्तुंग उंचीवर नेण्यासाठी सुद्धा शिवाजी विद्यापीठानं सुरू केलेल्या या अध्यासनाच्या निमित्तानं आपण करत असलेल्या कामाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी सुद्धा या अध्यासनाचा खूप चांगला उपयोग होतोय आणि अशा सगळ्या अध्यासनाच्या कामाच्या इमारतीच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी आपण सगळ्यांनी या ठिकाणी मलाही बोलवलं, त्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजतो। मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो। आपल्या सर्वांना हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं आणि ज्या पद्धतीचं अपेक्षित अशा पद्धतीचं आपण सर्वांनी या अध्यासनाचं गतिमान काम अपेक्षित धरलंय त्या सगळ्या कामाला राज्य शासनाच्या वतीने जितकं आवश्यक असेल तेवढं सहकार्य करण्याची जबाबदारी सुद्धा घेतली। मगाशी आपण सांगितलं की आजीबाबांकडे 3 कोटीची मागणी आपण केलेली आहे, तर त्या 3 कोटीच्या मागणीला जे काय डिक्लेअर केले तर त्या 3 कोटीच्या मागणीसाठी निश्चितपणाने आपण प्रयत्न करून, आजीदादांनी एकदा सांगितलं की त्याच्यामध्ये काय अडचण नसते, परंतु जे ओझं तुम्ही माझ्यावरती ठेवणार आहे ते सुद्धा मी त्यांच्यावरती ठेवतो आणि आपण सगळे भूमिपूजनाला आलोय म्हटलं तर माझी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर मूल्य शिक्षणाची गरज आहे आणि हे अध्यासन त्यासाठी प्रभावी माध्यम ठरेल अशी आशा कुलगुरू डॉक्टर शिर्के यांनी यावेळी व्यक्त केली आहे। शिवाजी विद्यापीठामध्ये भगवान महावीर अध्यासन 21 वर्षापूर्वी सुस्थापित झालं आणि हे एक अध्यासन असं आहे की ते समाजातील सर्वांनी एक त्याला पाठबळ देऊन सुस्थापित केलेलं एक अध्यासन आहे आणि या अध्यासनामार्फत भगवान महावीर यांची शिकवण, यांची तत्त्वे जी आजच्या काळामध्ये अतिशय उपयुक्त आहेत त्याचा प्रचार आणि प्रसार करणं अविरतपणे चालू आहे। तर आज याच अध्यासनाची एक इमारत करण्याचं प्रयोजन केलं होतं, त्याचं भूमिपूजन समारंभ आज माननीय पालकमंत्री आदरणीय नामदार प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या शुभ हस्ते होतोय। तर या इमारतीचंही वैशिष्ट्य असं की लोक सहभागातून ही इमारत उभारली जाते। म्हणजे विद्यापीठाच्या बऱ्याच इमारती हा एकतर विद्यापीठाच्या निधीतून किंवा सरकारी निधीतून उभारल्या जातात, परंतु ही एक इमारत अशी आता उभारत आहे की त्यासाठी सगळा निधी हा समाजातून एकत्रित आलेला आहे आणि आजच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या निमित्तानं मूल्य शिक्षण देण्याची जी काही आज आवश्यकता आहे ती या अध्यासनाच्या मार्फत निश्चित पुरी होणार आहे। इमारत अतिशय चांगली, सुबक आणि पर्यावरणपूरक, पर्यावरणाला सुयोग्य अशा प्रकारची इमारत उभारली जाणार आहे। शिवाजी विद्यापीठाचा हा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट जे आहे त्याची सुरुवात आज होत आहे आणि त्याचा एक वेगळा आनंद आहे। धन्यवाद। गोकुळ सोबत गोकुळ